तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आजच्या शहरातील ठळक अपडेट्स। रिझर्व्ह बँकेनं चेक काही तासात क्लिअर होतील असं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात तास नव्हे तर दिवस जात आहेत। त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकण इथं ब्लू एनर्जी मोटर्सच्या पहिल्या आधुनिक ईव्ही ट्रकचं उद्घाटन केलं। स्वतः फडणवीस यांनी ट्रक चालवून पाहिला आणि ते दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झालंय। सायबर अवेअरनेस मंथच्या निमित्तानं नागरिकांशी संवाद साधताना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सायबर फसवणुकीपासून सतर्क राहण्याचं आवाहन केलं। पीसीएमसी न्यूजच्या बाप्पा माझा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव सोहळा आणि दीपोत्सव अंकाचं प्रकाशन 19 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजता काळभोर नगरमध्ये सीझन बँक्वेट हॉलमध्ये होणार असून शहरातील अनेक मान्यवर उपस्थित राहतील। गांधीनगर परिसरात 7 जण जुगार खेळताना पकडले गेले। संत तुकाराम नगर पोलिसांनी कारवाई केली आहे। बावधन खुर्द येथील दी डेटा टेक लॅब्स कंपनीत नोकरी देण्याच्या आमिषानं 5 जणांची तब्बल 11.25 लाखांची फसवणूक झाली। आरोपी अमित आंद्रे आणि हनुमंत भोसले यांच्यावर गुन्हा दाखल आहे। दिवाळीच्या स्वच्छतेत घरातील टाकाऊ वस्तू थेट फेकू नका, त्या महापालिकेच्या RRR सेंटरमध्ये द्या असं नागरिकांना सांगण्यात आलंय। पिंपरी चिंचवड पोलिसांचा प्रस्ताव शासनानं मान्य केला असून चाकण आणि महाळुंगे इथं नव्या 2 पोलीस ठाण्यांची लवकरच स्थापना होणार आहे। त्यासोबत नवीन अधिकाऱ्यांच्या पदांनाही मंजुरी मिळाली आहे। शहरातील सर्व शाळांनी मिळून मराठवाड्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य जमा करून मदत पाठवली आहे। दिवाळी काळात प्रदूषण, वाहतूक आणि अपघात नियंत्रणासाठी महापालिकेने विशेष नियोजनाचे निर्देश दिले आहेत। आयुक्त हर्डीकर यांनी नागरिकांना सुरक्षित आणि आनंदी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। 19 ते 22 ऑक्टोबर दरम्यान पिंपळे गुरव येथे सुरमई दिवाळी पहाट या संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलंय। सुप्रसिद्ध गायक गायिकांच्या सादरीकरणानं दिवाळीचा माहोल खुलणार आहे। पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीनं नेरळ इथं झालेल्या जन्मशताब्दी कार्यक्रमात डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी सुर्वे हे मानवतावादी कवी असल्याचे गौरवोद्गार काढले। विविध साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला। ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते चिंचोड इथं सत्कार करण्यात आला। शब्दरंग कला साहित्य कट्टाच्या 3ऱ्या दिवाळी अंकाचं प्रकाशन प्राध्यापक तुकाराम पाटील यांच्या हस्ते झालं। त्यांनी अंकातील साहित्याचं कौतुक करत दर्जेदार लेखनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं सांगितलं।